वापस लेने की मुदत है 25 नवंबर। सर एक प्रश्न इकडनं, गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे, काही पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे, जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत, राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं। ही कोण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, तर ही नेमकी कोणाची आहे? जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाही आहे तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे? नाही, आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली, म्हणजे ही भारतीय निवडणूक आयोगाची आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्या फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे। मग एका घरात 72 लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे? काय एका घरात 72 लोकांची यादी आहे, सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे, ही ॲक्च्युली याच्यावर तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो, आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी, दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। ज्या ठिकाणी जागा नाहीये त्या ठिकाणी मतदान झालं का? ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत, मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे, राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे। सर एक दुबार नावाच्या याच्यावरून जो आत्ता सगळ्यात मध्ये प्रामुख्याने केंद्रीय निवडणूक आयोग अखत्याराची जी लिस्ट आहे तीच आपण आता परत एकदा वापरतोय असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे। मुळात यातल्या दुबार नावांच्या संदर्भात तुम्ही जे सांगता की काही ठिकाणी डबल स्टार ज्यांची नावं साम्य असेल, पत्ता साम्य असेल, त्यांच्या संदर्भातले स्टार असेल, तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का? किती आहे? नाही, दुसरं ॲक्च्युली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत, ते ॲक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहेत। वाघमारे जी, एक सवाल ऐसे है वाघमारे जी, लेफ्ट साइड राइट साइड में देखिए आप। वाघमारे जी हेलो दिनेश जी, सवाल ये है, अपने देश का संविधान ये कहता है कि भले 100 लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उसे सजा नहीं होनी चाहिए। सवाल यही है कि सारे पॉलिटिकल पार्टी, एक पार्टी छोड़कर सारे पॉलिटिकल पार्टी कह रहे हैं कि इनका मतदान यहाँ हुआ है, इनका मतदान यहाँ हुआ है, ये घर में 10 लोग रहते हैं, 50 लोग रहते हैं शौचालय में। आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दे रहे कि ये हमारी जिम्मेदारी नहीं है, दूसरे की जिम्मेदारी है। आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसा नहीं लगता कि ये चुनाव निष्पक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं हो? वो कितने हैं ये छोड़ दो, इसकी जिम्मेदारी आप लेते हैं नहीं लेते हैं क्या? और सवाल दूसरा ये है कि ये होते हुए भी आप चुनाव करवाना चाहते हो, कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही